माय माऊली नमस्कार. त्रिवेणी ओवी जागर सण वार उत्सव मध्ये आपण कलंकी अवतार कथा ओव्या अभिवाचनातनं ऐकूया. शंभू म्हणे पार्वती प्रती, शास्त्र एके स्वस्त चित्ती. कलंकी अवताराची ख्याती, ऐक पुढे सांगतो. ताम्रमुखी होईल राजा, न्यायनीती चालविल प्रजा. चारी खंडात त्याच्या फौजा, एका आज्ञेत चालती. तो राजा राहील अतिदुरी, राज्य करतील कारभारी. राज्य चालवितील नाना परी, सार्वभौम होऊनी. धर्मनीतीने राज्य करीती, परी पृथ्वीचे द्रव्य हिरुणी नेती. निसत्व इतर अवनीपती, तो दशसहस्र वरुणे राज्य करील. मग द्रव्याकरिता भांडतील, एकमेकासी मारतील. आपणाचेही कलही करतील, कापेल तेने पृथ्वी. गायी ब्राह्मणा पिडतील, ऋषी आश्रम त्यागितील. विधवा जारिणी होतील, वेद जातील अंत्यजा घरी. कलीन स्त्रिया होतील दासी, ब्राह्मण कन्या देतील क्षुद्रासी. कोणाचा विटाळ कोणासी, न वाटे कली प्रबळ होता. बापासी पुत्र मारिल, पित्या हाते पुत्र मरेल. ऐसा अनर्थ होईल, माता वधील पुत्रासी. व्रताराचा स्त्रिया घात करती, शिष्य गुरु ते त्यागिती. सैन्याशी द्रव्य संचिती, कन्या पुत्र विकतील लोक. दिवसाचे चोर फिरती, द्रव्यासाठी माना कापती. पीक नदीच नीट क्षिती, पीक नेदीच नीट क्षिती. मेच पडेल अक्राळी, मेघ पडेल अक्राळी. पाचा वरुणात नारीस पुत्र होतील, एका पुरुषामागे 10 स्त्रिया जातील. 20 वरुणात वृद्धपण येईल, भावा बहिणीशी लग्न होतील. आपुले कन्येसी व्यभिचार करीती, आपुली श्री दुजासी अर्पिती. पुण्य मार्ग बुडवणी जाती, डोंगर होती पापाचे. साधूची निंदा जन करीती, अभक्षतेची भक्षिती. शास्त्रे कवनास न रुचती, वेदांची निंदा करतील. मग कलंकी नारायण करील म्लेच्छेचे मर्दन. सर्व दैत्यास ददारुण, कलंकी राज्य करील. जो करवीर क्षत्री नंदी पाशानी, तो तळ्यांचे प्राशील पाणी. कलंकी नारायण त्यावर बैसोनी, दैत्यासी मारून टाकील. मग पार्वती म्हणे देवादिदेवा, पाशानी नंदी कैसा होईल जीवा. महादेव म्हणे तुवा वरवा, प्रश्न केला गिरिजे पै. विष्णूचे मोहिनी अवतार घेऊन, दैव दैत्या अमृत वाढिले जाण. तो हात तेथे जाऊन, तलावात धुतलासी. ती झाली महालक्ष्मी आपण, नंदी तेथे आहे पाशानी जाण. तो एका संवत्सरी 1 गहू पुरणे चालत असे निश्चयसी. तो जेव्हा पाणी प्राशील, मग संजीवन होईल. कलंकी घोडा तोची निघेल, पाण्याउनी ते दवा. मग पांडुरंग अवतरेल, तो घोड्यावरी बैसील. सर्व दैत्यांची मारिल, राज्य देईल डोंबाते. कली आहे पातळासी, बांधिला बिव्याच्या वृक्षासी. तो सुटता पृथ्वीशी, कंप होईल निश्चय. मग काशीमध्ये डोंब जाण, वीरभाऊचा अंश पूर्ण. सोमाजी म्हणती त्याला गुण, तो राहील तेथीची. तो राखून ठेविल अन्न, पृथ्वीवरी न पिकेल धान्य. त्याचे घरी बहुत अन्न, संग्रह होईल जानपै. 18 वर्ण तेथे जाती, वर्ण संकर कलियुगी होती. डोंबा घरी अन्न सेविती, सर्वही लोक. क्षीर समुद्र वाढेल, शस्त्र गाव पाणी चढेल. मग काशीत वटवृक्ष एक तरेल, त्यावरी बाळ मुकुंद राहील पै.
अंगुष्ट मात्र काया धरुणी डावा अंगुष्ट मुखी घालुनी डावा अंगुष्ट मुखी घालुनी वटवृक्षाच्या पर्णशयनी शयन करी जाणीजे शयन करील जाणीजे. कलंकी अवतार कथा ओव्या समाप्त.